Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी विराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. चिंचवड परिसरातील लोकप्रतिनिधी तसेच नगरांची पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी सातत्याने मागणी होत होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या 20 लाख लिटर पाण्याच्या टाकीमुळे या परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे. तसेच सर्वांना स्वच्छ पाणी मिळावे, पाणी पुरवठा नियोजनबद्ध व्हावा यासाठी पुढील काळातही महापालिकेने अशाच पद्धतीने नियोजन करून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करावा असे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने चिंचवड येथील जुन्या एल्प्रो कंपनीजवळ नव्याने उभारलेल्या 20 लाख लिटरच्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माजी महापौर अपर्णा डोके, मुख्य अभियंता प्रमोद उंभासे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, माजी नगरसदस्य नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, ॲडव्होकेट मोरेश्वर सेडगे, विठ्ठल भोईर, माजी नगरसदस्य अश्विनी चिंचवडे, माधुरी कुलकर्णी, कार्यकारी अभियंता विजय सोनवणे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता प्रवीण धुमाळ यांच्यासह पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी, विविध संस्थांचे सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार शंकर जगताप म्हणाले की चिंचवड परिसरातील अनेक भागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या 20 लाख लिटर पाण्याच्या टाकीची मदत होणार आहे. महापालिकेचे अधिकारी कर्मचारी हे नागरिकांना उत्तम सेवा मिळाव्यात, नियमित पाणी पुरवठा करता यावा यासाठी काम करीत आहेत. पुढील काळात देखील त्यांनी वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे असे मत व्यक्त केले. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील महिला भगिनींना शुभेच्छाही दिल्या. आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागातील साधना ढोंबर आणि प्रीती कासार या कनिष्ठ अभियंत्यांचे तसेच टाकीचे बांधकाम करणारे बांधकाम व्यावसायिक JD खानदेशी यांचा सत्कार करण्यात आला. उन्हाळा सुरू झाला असून या काळात पाण्याची बचत करण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. चिंचवड येथील नव्याने उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीमुळे या भागातील सुदर्शननगर, तानाजीनगर, केशवनगर, श्रीधरनगर यासह चिंचवड गावातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यास अधिक मदत होणार आहे असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले. तसेच त्यांनी शहरातील महिला भगिनींना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता विजय सोनवणे यांनी, सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार प्रवीण धुमाळ यांनी मानले. अशी माहिती साक्षी विराजदार यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.